नमस्कार, आपल्या जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मराठा सेवा संघ मराठा समाज वधूवर सूचक मंडळ महाराष्ट्र प्रदेश धुळे तर्फे दिनांक 6 मार्च 2022 रोजी गरुड वाचनालय या ठिकाणी 12 वाजता वधूवर व पालक कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आलेले मान्यवर यांच्या हस्ते माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले। तसेच आलेले मान्यवर यांचे सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात केली। वधूवर पालक परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करून आलेले सर्व पालक यांना पुस्तिका वाटप करण्यात आले। वधूवर सूचक मंडळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवश्री बीटी देवरे, कार्याध्यक्ष शिवश्री बीके बदाने सर, सचिव शिवश्री MS पाटील, जिल्हाध्यक्ष शिवश्री गुलाबराव पाटील, प्राध्यापक वायन साळुंके, प्रकाश दोडको बदाने, डॉक्टर सुलभाताई कुवर, आशाताई बाळकृष्ण पाटील, वसुमती सुरेश पाटील, BM भामरे, रोहिदास जाधव तसेच वधूवर पालक यावेळी उपस्थित होते। देवरे, अध्यक्ष वधूवर सूचक मंडळ महाराष्ट्र प्रदेश। आपण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वधूवर मंडळाचं काम सातत्याने चालू असतं। हे काम वर्षभर नाव नोंदणी चालू असतं। याच्यासाठी समाज बांधवांना प्रबोधन करणं आणि त्यांच्या मुलामुलींचे लग्न कसं कमीत कमी खर्चामध्ये आणि योग्य पद्धतीने योग्य जुळतील याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे आज ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांचा अत्यंत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यासाठी सुद्धा मंडळ खूप प्रयत्न करत आहे आणि या कोरोना काळात देखील आम्ही 4-5 मुलामुलींचे लग्न या पद्धतीने लावून दिलेले आहेत। घटस्फोटीत विधूर मुलामुलींचा सुद्धा तसाच कठीण प्रश्न आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही मार्गदर्शन करून अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करून बऱ्यापैकी लग्न जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। समाजामध्ये अंधश्रद्धा, अहंकार या अनेक गोष्टी अशा आहेत की त्यामुळे मुलामुलींचं लग्न उशिरा होत आहेत। उशिरा होणाऱ्या विवाहांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या या देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतो। मुलाने मुलीला काय विचारलं पाहिजे, मुलीने मुलाला काय विचारलं पाहिजे, भावी आयुष्यातलं स्वप्न काय रंगवलं पाहिजे या संदर्भात देखील मंडळामार्फत अतिशय सुयोग्य मार्गदर्शन केलं जातं आणि ते मार्गदर्शन केल्यामुळे अनेकांचे जे काही कठीण प्रश्न होते ते सुद्धा सुलभ होऊन ते देखील या विवाह संस्थेच्या मार्गाला लागलेले आहेत। आजच्या बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।